आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परममंगला गौरव तुला. करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद देतो प्रभू. मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमची काळजी घेतली. पवित्र देव बापा, आमची प्रत्येक गरज तू पुरवलीस, तुझं बळ तुझं सामर्थ्य तू दिलंस प्रभू. मागचा संपूर्ण आठवडा तू आम्हा सर्वांकरिता आशीर्वादाचा केलास, त्याबद्दल तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो पवित्र देव बापा. आम्ही आभार मानतो आजच्या या सुंदर वेळेकरिता. पवित्र देव बापा, तुझी भक्ती करण्याची संधी तू आम्हास दिली, हा पवित्र वार तू आमच्या जीवनात दिला प्रभू. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही सर्व एकत्र येत असताना प्रभू, आम्ही तुझ्याकरिता या ठिकाणी एकत्र येत आहोत आणि म्हणून देव बापा, तुझी उपस्थिती तू आमच्यामध्ये असू दे. आमच्या अपराधांची, आमच्या चुकांची तू आम्हास क्षमा कर प्रभू, आम्हास धू शुद्ध कर. तुझी उपस्थिती आम्हास हवी आहे प्रभू, कारण तुझ्याच उपस्थितीमध्ये देव बापा आम्हाकरिता सर्व प्रकारचे आशीर्वाद आहे. आमचं सांत्वन, आमचं आरोग्य देव बापा आम्हास पाहिजे ती प्रत्येक गोष्ट प्रभू तुझ्या उपस्थितीमध्ये आमच्याकरिता आहे. आणि म्हणून देव बापा, आज तुझ्या उपस्थितीने आम्हा सर्वांचं एकत्र येणं तू आशीर्वादाचे कर. पवित्र देव बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये तुझ्या लेकरांच्या येण्यात आणि जाण्यात त्यांच्या सहाय्य कर. उत्तम प्रकारचं वातावरण तू दे. आम्ही पावसासाठी तुझे आभार मानतो प्रभू. पवित्र देव बापा, आम्ही प्रार्थना करतो, जी तुझी लेकरं आज दुखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकावरही तू मोठी दया कर. आणि देव बापा, तुझं गौरव तू करून घे. आजची सर्व भक्ती पवित्र देव बापा आम्ही तुझ्या हातांमध्ये येत आहोत. तुझ्या मेजासमोर आज आम्हास यायचं आहे प्रभू, त्याकरिता देखील आम्हा सर्वांची तयारी तू कर प्रभू. तुझे मनापासून आभार मानित प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. उपासना संगीतामधून 55 नंबरचं गीत, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, हे गीत गात भक्तीमध्ये पुढे जाऊया.
ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप संत्रस्त जनाची, पाप ताप संत्रस्त जनाची, अविनाशी सावली, अविनाशी सावली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. आगे सरशी मज ताराया, आगे सरशी मज ताराया, स्वर्गातून धावली, स्वर्गातून धावली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. पश्चातापे दशरण्या, पश्चातापे दशरण्या, निज शिष्या पावली, निज शिष्या पावली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. मज पाप्यास्तव स्तंभावरच्या, मज पाप्यास्तव स्तंभावरच्या, मरणा सरसावली, मरणा सरसावली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. हृदयी माझ्या पाहे नजीकडे, हृदयी माझ्या पाहे नजीकडे, तिकडे हो माऊली, तिकडे हो माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय. भजनी मती रंगली, भजनी मती रंगली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. टिळक म्हणतात की मज पाप्यास्तव स्तंभावरच्या, मरणा सरसावली. आज प्रभूच्या मेजासमोर आपण येणार आहोत आणि प्रभूच्या मेजासमोर येण्याची संधी आम्हाला त्यामुळेच प्राप्त झाली की ख्रिस्त आमच्याकरिता स्वर्गातून या ठिकाणी आला. त्याचं वधस्तंभावरचं ते मरण, त्याचं मोडलेलं शरीर आणि त्याचं वाहिलेलं रक्त जे नवीन कराराचं रक्त आहे, त्याद्वारे
तुम्हाला आणि मला ही संधी मिळाली की आम्ही देवाच्या राज्याचे वारस बनावे. त्याच्या सहवासात, त्याच्या समक्षतेमध्ये ही मेजावरची सहभागिता तुम्हाला आणि मला प्राप्त होती. ती केवळ यामुळं, कारण ख्रिस्त आमच्याकरिता त्या वधस्तंभावरती मरणास तो सरसावला. त्या वधस्तंभावरचं मरण त्याने सहन केलं. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला आणि तो आज जिवंत आहे, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मध्यस्थी करणार. आणखीन एक गीत गाऊया उपासना संगीतातून, 245 नंबरचं गीत. पतिता ये चल सुची वायाला, प्रभू येशू पदास धरी. प्रभूच्या धरवंद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाच्या, न तुझा पथमुक्ती पदा. दुसरा मार्ग पाप क्षमेकरिता नाही. एकच मार्ग आहे, मार्ग, सत्य आणि जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्याच्याच द्वारे आम्ही त्या आमच्या निर्माणकर्त्या परमेश्वराबरोबर त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्ही प्रवेश करू शकतो. त्याच्या वाचून, त्याच्याकडे आल्या वाचून, त्याच्यावर विश्वास ठेवल्या वाचून कोणालाही त्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज श्वेता आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. आज आपण स्तोत्रसंहिता 67 वाचणार आहे. देवाने आम्हावर दया करावी व आम्हास आशीर्वाद द्यावा. त्याने आपला मुखप्रकाश आम्हावर पाडावा, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा. सर्व राष्ट्रास तू सिद्ध केलेले तारण विदित व्हावे. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. राष्ट्रे हर्षोत व जयघोष करोत,
कारण तू राष्ट्राचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्राला मार्ग दाखवशील. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. भूमीने आपला उपज दिला आहे. देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देव. देव आम्हास आशीर्वाद देव व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरो. आमेन. देवबाप वाचलेले वचन आशीर्वादित कर. स्तोत्रसंहिता 67 श्वेताने आपल्याकरिता वाचलेला आहे आणि या स्तोत्रामध्ये देखील देवाचे उपकार स्मरण करण्याचा राष्ट्रांना आदेश आहे. अगदी आरंभाला स्तोत्रकर्ता म्हणतो की देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा. त्याने आपला मुखप्रकाश आम्हावर पाडावा. कशासाठी? का बरं देवाने आम्हावर दया करावी? का देवाने आम्हास आशीर्वाद द्यावा? किंवा का देवाने त्याचा मुखप्रकाश आमच्यावर पाडावा? त्याचं उत्तर पुढे याच्यासाठी आहे, यासाठी की वचन 2 मध्ये तो त्याचं उत्तर देतो, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे. आज तुम्ही आणि मी या ठिकाणी बसलेले आहोत. तुम्हाला आणि मला ही धन्यता प्राप्त झालेली आहे. तुम्हाला आणि मला तारणाचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्त समजलेला आहे. देवाने तुम्हाला आणि मला आशीर्वाद दिलेला आहे, आपल्यावर दया केलेली आहे, त्याचा मुखप्रकाश त्याने आम्हावर पाडलेला आहे. कशासाठी? त्याचं तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावं. तो परमेश्वर किती चांगला आहे, तो किती सामर्थ्यशाली आहे, त्याचं मनुष्यावरती किती प्रेम आहे, हे सर्व राष्ट्रांना कळून यावं. ही जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. त्याचसाठी देवाने तुमची आणि माझी निवड केलेली आहे. आम्हावर दया केली, आपला मुखप्रकाश आम्हास पाडला, आम्हाला प्रकाशात त्याने आणलं, आमच्या जीवनामधला अंधार त्याने नाहीसा केला. हे सर्व त्याने याकरिता केलं की जगाने आमच्याकडं पाहावं आणि ज्यावेळेस जग आमच्याकडं पाहतं त्यांना ख्रिस्त त्या ठिकाणी दिसावा. आणि म्हणून त्याकरिता तुम्ही आणि मी रोज आणि रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही या सर्व गोष्टींकडं विशेष लक्ष द्यायचं. देवबाप ही सर्व वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करोत. परमेश्वर देवबापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, गौरव सन्मान त्याला देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल. आज कंबाईन प्रेज अँड वर्शिप आहे, मुलं आणि मुलींची दोन्ही क्वायर मिळून. देवबापाचे आभार मानूया, त्याची स्तुती करूया. आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण त्याला सादर करूया. क्वायर पुढे येईल. सर्वांना सलाम. किती जण आनंदित आहे? बायबल म्हणते फिलिपैकरास पत्र याचा 4 अध्याय 4 वचन, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. ह्या पवित्र वारी देवबाप्पांनी आपल्याला चर्चमध्ये आणलेलं आहे, त्याची स्तुती आणि आराधना करूया. पहिलं गीत आपण गाणार आहोत, ख्रिस्त माझा उद्धारक, उपासना संगीतामधून गीत क्रमांक 298. माझा तारणारा
हालेलुया. दुसरं गीत आपण गाणार आहोत, ए मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. बायबल म्हणते, योहान याचा 15वा अध्याय 5चं वचन, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. हालेलुया. स्तोत्रसंहिता याच्या 23वा अध्याय 1 वचन म्हणते, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तिसरं गीत आपण गाणार आहोत, येशू है सच्चा गडरिया.
सच्चा गड़रिया, उसके हम भेड़े हैं। हरी चराइयों में हमें चराता है, वादी पहाड़ों में ले चलता है। जहाँ पे सुखदाई झरने बहते हैं, वादी पहाड़ों में ले चलता है। जहाँ पे सुखदाई झरने बहते हैं, यीशु है सच्चा गड़रिया, उसके हम भेड़े हैं। हरी चराइयों में हमें चराता है, यीशु है सच्चा गड़रिया, उसके हम भेड़े हैं। हरी चराइयों में हमें चराता है। संकट में मेरी रक्षा वो करता है। शैतान के हाथों से हमें छुड़ाता है। संकट में मेरी रक्षा वो करता है। शैतान के हाथों से हमें छुड़ाता है। यीशु है सच्चा गड़रिया, उसके हम भेड़े हैं। हरी चराइयों में हमें चराता है, यीशु है सच्चा गड़रिया, उसके हम भेड़े हैं। हरी चराइयों में हमें चराता है। हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है। हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है। यीशु है सच्चा गड़रिया, उसके हम भेड़े हैं। हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गड़रिया, उसके हम भेड़े हैं। हरी चराइयों में हमें चराता है। हालेलुया, हालेलुया आमीन, 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 हालेलुया आमीन। प्रभूची स्तुती असो, त्याला गौरव आपण देऊया. चौथं गीत आपण गाणार आहोत, तेरा लहू बडा किमती है प्रभू. तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु,
कभी तूने किसी से न कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ चाहा। तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। क्योंकि उस लहू में जो ताकत है, जिससे हम पाते हैं छुटकारा, क्योंकि उस लहू में जो ताकत है, जिससे हम पाते हैं छुटकारा। तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। आपण सर्वजण आपल्या पायावर उभे राहूया, प्रभूला स्तुती देऊया, त्याला गौरव देऊया. ठीक आहे. 5वं गीत आपण गाणार आहोत. तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है. ठीक. तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु, मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ। उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है, संकट में सामर्थ है, मेरा प्रभु, मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ,
तू मेरा चरवाहा, सांत्वना है मेरा, छुपने का स्थान है मेरा प्रभु, मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ। आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सो शक्तिमान देव बाप्पा, आम्हाला तू रात्रभर सांभाळ म्हणून उपकार मानतो देव बाप्पा. आजचा सुंदरसा दिवस दाखवला म्हणून उपकार मानतो देव बाप्पा. देव बाप्पा, जे लोक आजारी आहे देव बाप्पा, त्यांना तुझं आरोग्य दे देव बाप्पा, तुझा स्पर्श कर देव बाप्पा. आज देव बाप्पा आम्ही प्रभुभोजन घेत असताना देव बाप्पा आमच्या पापाची क्षमा कर देव बाप्पा. जे लोक चर्चला येत आहे देव बाप्पा ह्या पावसात देव बाप्पा, त्यांचा प्रवास तू सुखरूप कर देव बाप्पा. ही लहान नम्र प्रार्थना तुझ्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. एज्राचं पुस्तक आज आपण आपल्या समोर ठेवूया, प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. पुन्हा एक वार आम्ही तुझ्या समोर आहोत आणि आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये तू तुझ्या वचनांच्या द्वारे आम्हासोबत तू बोल. पवित्र देव बापा, तुझ्या वचनांचं सामर्थ्य आम्हामध्ये तू ओत आणि तुझं मोठं काम तू कर प्रभू. होय प्रभू देव बापा, तुझं वचन समजण्याकरिता, ते स्वीकारण्याकरिता तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होत ही प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. एज्राचं पुस्तक या महिन्यामध्ये आपण अभ्यासाकरिता आपल्या समोर ठेवत आहोत. एज्रा पुस्तकाची जी थोडक्यात माहिती आहे ती मी तुमच्या समोर ठेवत आहे. एज्रा पुस्तकाचा अभ्यास करत असताना जे त्याचं बॅकग्राऊंड आहे, जी त्याची पार्श्वभूमी आहे, ती थोडक्यामध्ये मी तुमच्या समोर ठेवत आहे. एज्रा नाव आम्ही ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटेल की हे पुस्तक एज्राने लिहिलेलं आहे, परंतु या संदर्भात खात्रीशीर सांगता येत नाही की हे पुस्तक एज्रानेच लिहिलेलं असेल. त्या संदर्भात जे शास्त्र अभ्यासक आहेत त्यांचं एकमत नाहीये. काही म्हणतात की होय एज्राने लिहिलं, काही म्हणतात की एज्राने ते लिहिलं नसून त्यामधला जो भाग आहे तो त्याने संकलन त्याचं केलेलं आहे. या प्रकारे आपण एक असं समजून चालूया की या पुस्तकाचा जो लेखक आहे, जरी आम्हाला एज्रा वाटतो परंतु तो निश्चित नाही. या पुस्तकाचा जो लेखन काळ आहे तो ख्रिस्तपूर्व 450 ते 420, ख्रिस्तपूर्व 450 ते 420च्या दरम्यान एज्राचं पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. आणि एज्रा पुस्तकाचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे पुन्हा आरंभ, पुन्हा सुरुवात, पुन्हा आरंभ. बाबेलमधील बंदिवासातून यहुद्यांचे परत येणे, मंदिर पुन्हा बांधणे आणि सामाजिक व धार्मिक सुधारणेचा हा आरंभ आहे, पुन्हा आरंभ. आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आम्ही पहिले इतिहास, दुसरे इतिहास याचा अभ्यास केला त्यावेळेस आम्ही पाहिलं की
यहुदी लोक, इस्रायल लोक हे लोक बंदिवासामध्ये गेलेत आणि बाबेल या ठिकाणी 70 वर्षाचा बंदिवास आम्हाला त्यांचा पाहायला भेटतो. आणि मग त्यानंतर हे लोक परत आलेत आणि त्यांचा परत येण्याचा जो इतिहास आहे तो आम्हाला इज्रा आणि नेहेम्या या 2 पुस्तकांमध्ये सापडतो. या पुस्तकातून जो आध्यात्मिक संदेश आहे तो आध्यात्मिक संदेश मानवी जीवनात देवाच्या वचनाचे सामर्थ्य, मानवी जीवनात देवाच्या वचनाचे सामर्थ्य हा आध्यात्मिक संदेश आम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला भेटतो. याचं कारण असं आहे, तुम्ही एज्रा पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर अगदी आरंभालाच लिहिलेलं आहे की इर्मयाच्या मुखातून परमेश्वराने जे वचन या लोकांना दिलेलं होतं ते पूर्ण होण्यासाठी मग त्या ठिकाणी काय काय घडामोडी घडल्यात त्या आम्हाला पाहायला भेटतात. आणि म्हणून जो मुख्य विषय या पुस्तकाचा किंवा जो आध्यात्मिक संदेश या पुस्तकाचा आहे तो मानवी जीवनात देवाच्या वचनाचे सामर्थ्य. एकूण 10 अध्याय या पुस्तकामध्ये आहेत. या 10 अध्यायांना तुम्ही 2 भागांमध्ये त्यांचा अभ्यास करू शकता. पहिला अध्याय 1 ते 6 ही पहिली 6 अध्याय ज्यामध्ये तुम्हाला जरुबाबेलच्या पुढारीपणामध्ये यहुदी लोकांची पहिली टोळी यरुशलेमला येताना दिसून येईल. त्यानंतर 7 ते 10 अध्याय हा दुसरा विभाग तुम्ही करू शकता ज्यामध्ये एज्राच्या पुढारीपणामध्ये इस्रायल लोकांची दुसरी टोळी तुम्हाला यरुशलेममध्ये येताना दिसेल. आपण ज्यावेळेस इतिहासाचा अभ्यास केला त्यावेळेस आपण पाहिलं की मूळ हिब्रू ग्रंथामध्ये पहिले इतिहास आणि दुसरे इतिहास हे एकच पुस्तक आहे. त्याचप्रमाणे एज्रा आणि नेहेम्या, मूळ हिब्रू ग्रंथामध्ये एज्रा आणि नेहेम्या हे दोन्ही पुस्तकं एकच आहेत. आम्हाला जरी आमच्याकडं ते 2 पुस्तकं म्हणून पाहायला मिळतात परंतु मूळ हिब्रू ग्रंथामध्ये हे दोन्हीही एकच पुस्तक आहे. आणि बरेच शास्त्र अभ्यासक हे म्हणतात की पहिले इतिहास, दुसरे इतिहास, एज्रा आणि नेहेम्या हे एकाच लेखकाचं काम आहे. आणि काही जण म्हणतात की तो एज्रा असावा, काही जण म्हणतात की तो एज्रा नसावा. त्याने या सर्व इतिहासाचं संकलन त्याने त्या ठिकाणी केलेलं आहे. एज्रा आणि नेहेम्या हे 2 पुस्तकं मिळून जवळपास 100 वर्षांचा इतिहास या 2 पुस्तकांमध्ये आहे. किती वर्ष? काही जास्त अध्याय आहेत का? जास्त अध्याय नाही आहेत. परंतु या 2 पुस्तकांमध्ये 100 वर्षांचा इतिहास त्या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे. आणि म्हणून इस्रायलच्या दृष्टीने आणि आपल्या प्रत्येकालाही अभ्यासाच्या दृष्टीने ही दोन्ही पुस्तकं अतिशय महत्त्वाची आम्हाला दिसून येतील. 100 वर्षांचा इतिहास आपण त्यामध्ये पाहणार आहोत. आता तुमच्या लक्षात असेल की यहुदी लोक, इस्रायल लोक जेव्हा बाबेलच्या गुलामगिरीमध्ये गेले, बंदिवासामध्ये गेले, त्यावेळेला ते 3 टप्प्यांमध्ये गेले. आठवतं? विसरलात? पहिले इतिहास, दुसरे इतिहास याचा अभ्यास करत असताना आम्हाला पाहायला मिळतं की 3 टप्प्यांमध्ये हे लोक जे आहे बंदिवासामध्ये जातात. ज्यामध्ये ख्रिस्तपूर्व 605 मध्ये पहिला जो टप्पा आहे तो ख्रिस्तपूर्व 605 मध्ये आम्ही पाहतो की ज्यामध्ये उंच वर्गातील जे अधिकारी लोक यहुदामध्ये होते त्यांना त्या ठिकाणी बंदिवान करून नेण्यात आलं, ज्यामध्ये आम्हाला दानियेलाचा समावेश देखील पाहायला भेटतो. त्यानंतर ख्रिस्तपूर्व 597 मध्ये हा दुसरा टप्पा आम्हाला पाहायला भेटतो. ही दुसरी टोळी जी यहजकेल सह त्या ठिकाणी जवळपास 11,000 लोक या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी बंदिवासात जातात. आणि तिसरा टप्पा जो आहे ख्रिस्तपूर्व 586 ज्यामध्ये आम्हाला आणखीन काही लोक, मग ज्यामध्ये इर्मयाचा समावेश देखील त्या ठिकाणी आहे. या प्रकारे हे 3 टप्प्यांमध्ये बंदिवासामध्ये जातात. परत येताना देखील ज्या प्रकारे ते 3 टप्प्यांमध्ये बंदिवासात गेलेत, परत येतानाही ते 3 टप्प्यांमध्ये परत येतात. आणि ज्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की
ख्रिस्तपूर्व 538 मध्ये जरुबाबेल व येशुवा यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 50,000 लोक हे यरुशलेमला त्या ठिकाणी परत येतात. हा पहिला टप्पा. त्यानंतर ख्रिस्तपूर्व 457 मध्ये एज्राच्या नेतृत्वाखाली जवळपास 1700 पुरुष पेक्षा जास्त आणि स्त्रिया आणि मुलं असे एकंदर 5 ते 10,000 लोक एज्राच्या पुढारीपणामध्ये इस्रायलला परत येतात. आणि तिसरा टप्पा जो आहे तो ख्रिस्तपूर्व 444 ज्यामध्ये नेहेम्याच्या नेतृत्वाखाली आणखीन काही लोक जे आहेत ते यरुशलेमला परत येतात. या प्रकारे प्रियांनो एक थोडक्यात जी माहिती आहे एज्रा पुस्तकाची ती तुमच्या समोर मी ठेवलेली आहे. आज परमेश्वर देवबापाचं वचन आम्ही पाहत असताना, या पुस्तकाला सुरुवात करत असताना एज्रा हे जे व्यक्तिमत्व आमच्या समोर पाहायला भेटतं, हे जे कॅरेक्टर आम्हाला पाहायला भेटतं, त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. एज्रा याच्या जीवनावरती आज आपण काही वेळ मनन करणार आहोत. 7वा अध्याय 1 ते 6 वचने मी आपल्याकरिता वाचत आहे. त्यानंतर पारसाचा राजा अर्थहशस्त याच्या कारकिर्दीत एज्रा बिन सराया बिन अजर्या बिन हिल्किया बिन शल्लुम बिन सादोक बिन अहिटूब बिन अमस्या बिन अजर्या बिन मरोयात बिन जरह्या बिन उज्जी बिन बुक्की बिन अबुशुवा बिन फिनहास बिन एलाजार बिन अहरोन मुख्य याजक होता. हाच एज्रा बाबेलाहून गेला. हा इस्रायलाचा देव परमेश्वर याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता. त्याचा देव परमेश्वर याचा वरदहस्त त्याच्यावर होता, म्हणून राजाने त्याचा सारा मनोरथ पूर्ण केला. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. एज्राच्या संदर्भात आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं है ना, खूप मोठं नाव त्याचं त्या ठिकाणी झालेलं आहे. तेवढ्या पिढ्या आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. ती पद्धत आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते की नाव लिहित असताना कुठून त्यांचं मूळ आहे ते मूळ आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. एज्राचं मूळ सुरुवात कुठून आहे, एज्रा कोणाच्या घरात आहे, काय आहे ते संपूर्ण एक ट्री सारखं आम्हाला त्याचं नाव या ठिकाणी सांगितलेलं आहे. काही मुख्य गोष्टी आम्हाला एज्राच्या संदर्भात सांगितलेल्या आहेत. एक तर तो नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता, आणि दुसरी गोष्ट त्याच्या संदर्भात सांगितलेली आहे की परमेश्वराचा वरदहस्त त्याच्यावरती होता. एज्रा ज्याच्या संदर्भात आम्हाला पाहायला भेटतं की हा याजकीय घराण्यातील शास्त्र पारंगत, धर्मसुधारक, साहित्यिक असा थोर पुढारी तो होता. स्तोत्र 119 कोणी लिहिलं? कोणी लिहिलं? एज्रा. स्तोत्र 119 वाचायला म्हटलं की आपण पहिले विचार करतो केवढं मोठं स्तोत्र आहे. पवित्र शास्त्रातील सर्वात मोठा शास्त्र भाग म्हणून स्तोत्र संहिता 119 कडे पाहिलं जातं, आणि हे स्तोत्र 119 ह्याच एज्राने लिहिलेलं आहे. एज्रा ज्याने बंदिवासातून परत आल्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की यहुदी लोकांचं जे मुख्य सिनेगॉग ज्याला म्हणतात, सभास्थान ज्याला म्हणतात, त्याची सुरुवात देखील हा एज्रा याच्याच काळामध्ये आम्हाला पाहायला भेटते. त्याचा फार मोठा हात हे सभास्थान सुरू करण्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. आणि म्हणून एज्रा म्हटल्यानंतर एज्रा या नावाचा जो अर्थ आम्हाला पाहायला भेटतो तो म्हणजे मदत अशा प्रकारचा होतो. एज्रा या नावाचा अर्थ आहे मदत. या एज्राच्या जीवनासंदर्भात ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो आम्हाला काय शिकायला मिळणार आहे त्याच्या जीवनामधून. बेसिक प्रामुख्याने ज्या पायाभूत गोष्टी असतात त्या आम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहेत. परंतु आज सकाळपासूनच जे अगदी सुरुवातीपासून या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या लक्षात येत असेल की आज अगदी सकाळपासूनच परमेश्वर देव जो आहे, त्याचा आत्मा जो आहे, हा आम्हाला
एका विशेष गोष्टीकडे आमचं लक्ष आकर्षित करत आहे, आणि ती म्हणजे आपण देवाचे निवडलेले लोक आहोत. आपण सर्व देवाचे निवडलेले लोक आहोत. देवाने आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे, आपल्यावर दया केलेली आहे, त्याचा मुखप्रकाश आमच्यावर पाडलेला आहे, यासाठी की आम्ही त्याचं काम आमच्या जीवनामधून करायचं आहे. तारणाची योजना असेल, परमेश्वराचं वचन असेल, ते सर्व राष्ट्रांना कळावं याकरिता तुमच्यावर आणि माझ्यावर दया करण्यात आलेली आहे. याकरिता तुमची आणि माझी निवड झालेली आहे. जेव्हा तुम्ही आणि मी स्वर्गाच्या राज्यासाठी निवडलेले लोक आहोत, आम्ही इतरांनाही आमच्याबरोबर त्या ठिकाणी घेऊन यावं, हा एक फार महत्त्वाची जबाबदारी आमच्यावरती सोपवलेली आहे. मग ही जबाबदारी पार पाडत असताना तुम्हाला आणि मला कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे हे आम्हाला इज्राच्या जीवनामधून शिकायला मिळतात. देवासाठी आम्हाला उभं राहायचं असेल, देवाचं काम जर आम्हाला करायचं असेल, तर आमच्या ठाई कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे आम्हाला निश्चित इज्राच्या जीवनावर अभ्यास करत असताना आम्हाला पाहायला भेटेल. आणि म्हणून जेव्हा तुम्ही 7वा अध्याय वाचता, या 7व्या अध्यायामध्ये तुम्हाला इज्राचा जो विश्वासूपणा आहे, इज्रा हा एक विश्वासू सेवक म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. त्याच्यामध्ये दिसून येणारी पहिली क्वालिटी जी आहे, जो पहिला गुण, जे पहिलं त्याचं गुण वैशिष्ट्य आम्हाला शिकायला मिळतं, ते म्हणजे इज्रा जो आहे तो विश्वासू आहे. आणि आम्ही पाहतो की त्याच्यावर त्याचा देव परमेश्वर याचा वरदहस्त आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की त्याच्या मनामध्ये जे काही होतं, वचन 6 मध्ये आम्ही पाहतो की देव परमेश्वर याने मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता, त्याचा देव परमेश्वर याचा वरदहस्त त्याच्यावर होता, म्हणून राजाने त्याचा सारा मनोरथ पूर्ण केला. इज्रा देवाच्या लोकांसाठी, इज्रा यरुशलेमेसाठी, देवाच्या मंदिरासाठी, देवाच्या लोकांसाठी जे ओझं त्याच्या मनावरती होतं, जे ओझं त्याच्या मनावरती होतं, त्याकरिता जे काम त्याला आपल्या लोकांसाठी करायचं होतं, त्याकरिता आम्हाला पाहायला भेटतं की जे काही त्याच्या मनामध्ये होतं, तो त्याचा सारा मनोरथ त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आला. काय कारण आहे? काय कारण आहे या गोष्टीचं? त्याचा सारा मनोरथ पूर्ण करण्यात आला, याचं एकच कारण आम्हाला पाहायला भेटतं, त्याचा देव परमेश्वर याचा वरदहस्त त्याच्यावरती होता. आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आम्हाला जेव्हा देवासाठी उभं राहायचं आहे, आम्हाला जेव्हा परमेश्वरासाठी काम करायचं आहे, परमेश्वराचा वरदहस्त हा आमच्यावरती असायला पाहिजे. परमेश्वराचा वरदहस्त मनुष्याला कसा प्राप्त होतो? परमेश्वरासोबत विश्वासू राहण्याद्वारे. जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये अगदी छोट्यातील छोट्या गोष्टीसाठी देखील जेव्हा परमेश्वरासोबत विश्वासू आहे, परमेश्वरासोबत विश्वासू आणि प्रामाणिक राहण्याच्या द्वारे प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा वरदहस्त आम्ही प्राप्त करू शकतो. आम्हाला माहिती आहे की परमेश्वराची कृपा आमच्यावर आहे, परमेश्वर आम्हावरती दया करणार आहे, परमेश्वराची कृपा आम्हाला पाहायला भेटते की आम्हाला त्याचं फेवर आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून देते. परंतु या सर्व गोष्टी होत असताना, परमेश्वर त्याची बाजू पूर्ण करत असताना, आमची जी बाजू आहे ती म्हणजे आम्ही परमेश्वरासोबत विश्वासू राहणे आणि आम्ही परमेश्वरासोबत प्रामाणिक राहणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. परमेश्वराचा वरदहस्त त्याच्यावर असल्यामुळं त्या राजाने त्याचा सारा मनोरथ पूर्ण केला. एक फार मोठी जबाबदारी आणि अधिकार या राजाने इज्राला दिले. काय पाहिलं त्या राजाने? त्या राजाने इज्राच्या जीवनामध्ये काय पाहिलं असेल बरं? तुम्ही ज्या वेळेस अध्याय वाचून काढाल, ज्यावेळेस तुम्ही या पुस्तकाचा अभ्यास कराल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की त्या राजाच्याही लक्षात येतं की हा इज्रा जो आहे हा त्या नियमशास्त्रामध्ये पारंगत आहे.
तो त्याचं अध्ययन करणारा आहे. आणि त्या राजाने एजराच्या जीवनामध्ये ज्या क्वालिटीज पाहिल्यात त्यावरून ह्या राजाने देखील एजराला ही जबाबदारी ठेवली त्याच्यावर की तू जे सर्व तुझे लोक तुझ्या बरोबर येऊ इच्छितात त्यांना घेऊन जा. त्याचबरोबर अधिकार देखील त्याला त्या ठिकाणी दिले. जर तुम्ही आणि मी देवासोबत विश्वासू आहोत तर प्रियांनो लक्षात घ्या की परमेश्वर आमच्यासाठी अद्भुत रीतीने काम करणार आहे. तो मनुष्याचं मन आमच्यासाठी अनुकूल करणारा आहे. मनुष्याचा स्वभाव कसा आहे? मनुष्याचा स्वभाव, मूळ स्वभाव असा आहे की आम्ही इतरांना आमच्याकडं आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर आम्ही आमच्या परमेश्वरासोबत विश्वासू आहोत तर हा परमेश्वर इतर लोकांना आमच्याकडं आकर्षित करणारा ठरेल. समजतं का मी काय बोलत आहे? मी काय बोलत आहे ह्या वाक्याचा अर्थ कळतो का? आम्ही जर मनुष्याला आमच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला ना तर कदाचित देवाला संतुष्ट करण्याची संधी आम्ही गमावून बसतो. आम्ही कदाचित मनुष्याला तर आमच्याकडे आकर्षित करू परंतु परमेश्वराचं फेवर कदाचित आम्हाला नाही मिळणार. परंतु जर आम्ही परमेश्वरासोबत विश्वासू आहोत, जर आम्ही त्या परमेश्वराचं फेवर प्राप्त केलेलं आहे ना तर परमेश्वर लोकांना आमच्याकडे आकर्षित करेल. हे परमेश्वराचं फार मोठं काम आम्हाला पाहायला भेटतं. आणि म्हणून पहिली गोष्ट एजराच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो त्याचा विश्वासूपणा. दुसरी गोष्ट, एजरा हा प्रार्थना करणारा म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. प्रार्थनाशील ख्रिस्ती जीवन. मागच्याही रविवारी मी सांगितलं, याही रविवारी पुन्हा हा विषय आमच्या समोर येत आहे की प्रार्थनेशिवाय ख्रिस्ती जीवन याची कल्पना आम्हाला करता येत नाही. 8वा अध्याय वचन 21 जर आम्ही वाचलं, मग मी अहया नदी तीरी उपवास करण्याचे जाहीर केले. त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आमच्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा, असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे. आणखीन एक वचन तुमच्यासाठी वाचत आहे, 10वा अध्याय वचन 1. एजरा देवाच्या मंदिरापुढे पडून रडत असता व प्रार्थना करून पापांगीकार करत असता इस्रायल स्त्री पुरुष व मुले बाळे यांचा मोठा समुदाय त्याच्याजवळ जमा झाला. लोक धाय धाय रडत होते. 2 वचने मी तुमच्यासाठी वाचली आणि या दोनही वचनांमध्ये आम्हाला एजरा जो आहे हा प्रार्थना करताना पाहायला भेटतोय. प्रार्थना करणे हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही आनंदित आहात, तुम्ही दुःखी आहात, तुम्ही निराश आहात, तुम्ही दुखावलेले आहात, तुम्ही ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये आहात, आम्ही एक्सक्यूज किंवा कारण आम्ही देऊ शकत नाही की यामुळं मी प्रार्थना केली नाही, यामुळं मी प्रार्थना करत नाही. प्रियांनो, जर प्रार्थना नाही तर आम्ही समजून घ्यावं की आम्ही फार मोठ्या धोक्यामध्ये आहोत. जर आम्हाला देवासाठी उभं राहायचं आहे, जर आम्हाला देवाचं काम करायचं आहे तर आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेला फार मोठं प्राधान्य असायला पाहिजे. जर मला देवासाठी उभं राहून त्याचं काम जर पुढं करायचं आहे तर ते प्रार्थनेशिवाय मला शक्य होणार नाही. आमच्या समोर सर्वात मोठं उदाहरण आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. त्याला काही आवश्यकता होती का त्याने जाऊन प्रार्थना करावी, पहाटेला उठून प्रार्थना करावी, रात्र रात्र डोंगरावरती प्रार्थना करावी? त्याला काय आवश्यकता होती? तो तर स्वतः देव होता, मानव होता. परंतु प्रियांनो, प्रार्थना ही त्या ठिकाणी अतिशय महत्वाची आहे. आमच्या प्रभूने आमच्या समोर हा फार मोठा कित्ता ठेवलेला आहे की जर आम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे करायचं आहे तर ते प्रार्थनेशिवाय शक्य होणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा अभ्यास करत असताना असे अनेक संदर्भ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील की ते काम करण्याच्या आधी प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा एकांतात प्रार्थना करत आहे. मग ती शिष्यांची निवड करणे असेल किंवा वधस्तंभ उचलून न्यायचा असेल,
आम्हाला पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त हा त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे आणि त्या प्रार्थनेच्या माध्यमातून आम्हाला फार मोठं काम त्या ठिकाणी पाहायला भेटतं. एज्रा ज्याच्या जीवनामध्ये देखील प्रार्थनेचा एक फार मोठा भाग म्हणून आम्ही पाहतो. प्रियांनो, 8व्या अध्यायामध्ये आम्ही काय पाहत आहोत? एज्रा प्रार्थना करत आहे. कशासाठी प्रार्थना करत आहे? प्रवासाकरिता प्रार्थना करत आहे. आता एज्रा बरोबर जे सर्वजण यरुशलेमला जाण्याकरिता निघालेले आहेत त्या सर्वांना त्याने त्या नदीतीरी एकत्र केलं. त्या ठिकाणी त्याने उपवास करायला सांगितला. त्या ठिकाणी ते प्रार्थना करत आहे, परमेश्वरासमोर दीन होत आहे, स्वतःला नम्र करत आहे, परमेश्वराचं सहाय्य मागत आहे. कशासाठी? जो प्रवास त्यांना करायचा आहे त्या प्रवासामध्ये परमेश्वराचं संरक्षण ते मागत आहे. हे संरक्षण आहे त्या लोकांसाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी, जी धनसंपत्ती घेऊन ते प्रवास करत आहे त्यासाठी. तो प्रवास बिनधोक्याचा व्हावा याकरिता एज्रा त्या लोकांना प्रार्थना करण्याचं प्रोत्साहन देतो. तो स्वतः प्रार्थना करत आहे. तुमचा आणि माझाही प्रवास चालू आहे, नाही का? हे लोक त्या बाबेलच्या गुलामगिरीमधून यरुशलेमकडे प्रवास करत चालले होते. तुम्ही आणि मी या जगामधून स्वर्गाच्या राज्याकडे प्रवास करणारे आहोत. हा प्रवास बिनधोक्याचा व्हावा. या प्रवासामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी, या प्रवासामध्ये निर्माण होणारे सर्व प्रकारचे त्रास, संकट, प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रार्थना करणे हे आमच्यासाठी फार मोठ्या आशीर्वादाचं आहे. त्या प्रार्थनेच्या माध्यमातून परमेश्वराचं सहाय्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला भेटतं. 10व्या अध्यायामध्ये एज्रा प्रार्थना करत आहे. तो परमेश्वराच्या मंदिरासमोर रडत आहे आणि तो रडून प्रार्थना करत आहे. कोणासाठी प्रार्थना करत आहे? आपल्या लोकांसाठी तो प्रार्थना करत आहे. 9वा अध्याय जर तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी एज्राने केलेला पापांगीकार तुम्हाला पाहायला भेटेल. एज्राला ज्यावेळेस सांगण्यात येतं की इस्रायल लोकांमध्ये कसं पाप शिरलेलं आहे, पवित्र बीज जे आहे ते इतरांसोबत मिळून कसं पवित्र झालेलं आहे आणि त्यामुळं भविष्यामध्ये जो पुन्हा मोठा धोका या लोकांसाठी आहे, हे सर्व चित्र जेव्हा एज्राच्या समोर येतं, एज्रा आपल्या लोकांसाठी प्रार्थना त्या ठिकाणी करू लागतो. प्रार्थना आणि प्रार्थना. ज्या ठिकाणी समजत नाहीये, ज्या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे, ज्या ठिकाणी कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्या ठिकाणी समजत नाही की मी आता काय करावं, मी प्रार्थना करावी, मी प्रार्थना करावी. आणि ज्यावेळेस मी प्रार्थना करतो, अद्भुत रीतीने परमेश्वर देव हा माझ्यासाठी काम करतो. तिसरी गोष्ट जी एज्राच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येते ती म्हणजे एज्राचा विश्वास. एज्राचा विश्वास. जर आम्ही 8वा अध्याय आणि वचन 22 जर वाचलं, वाटेने शत्रूपासून आमचा बचाव होण्यासाठी राजापाशी शिपाई व घोडेस्वार यांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली, कारण आम्ही राजास असे बोलून चुकलो होतो की आमच्या देवास शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वरदहस्त असतो, पण जे त्याचा त्याग करतात त्यांच्यावर त्याचे बल व क्रोध ही प्रगट होतात. या 22व्या वचनामध्ये आम्हाला काय पाहायला भेटते? या 22व्या वचनामध्ये त्या ठिकाणी एज्रा सांगतो की या प्रवासामध्ये, जो प्रवास हे लोक करत आहे, या प्रवासामध्ये राजाकडून संरक्षण मागता आलं असतं. शिपाई, त्यांची टोळी, संरक्षण मागता आलं असतं. या शिपायांच्या संरक्षणामध्ये यांचा प्रवास जो आहे हा बिनधोक्याचा सहज झाला असता. परंतु एज्रा म्हणतो की आम्ही त्या राजाला सांगून चुकलो. काय सांगून चुकलो? की आमचा परमेश्वर याचा वरदहस्त आम्हाला पुरे आहे, त्याची मर्जी आम्हाला पुरे आहे. हा परमेश्वर किती सामर्थ्य आहे हे आम्ही राजाला सांगितलेलं होतं. आणि मग आमच्या परमेश्वराबद्दल आम्ही या गोष्टी बोलल्यानंतर आता आम्ही राजाकडून आम्ही कसं संरक्षण मागावं? प्रियांनो, आम्ही बोलतो खूप, आम्हाला बोलायला खूप आवडतं,
परंतु आम्ही बोलत असलेल्या गोष्टी आमच्या आचरणामध्ये, आमच्या कृतीमध्ये असणं देखील फार महत्वाचं आहे. नाही तर आमच्या बोलण्याला काही एक अर्थ राहत नाही. माझा विश्वास आहे प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापांची क्षमा करतो, माझा प्रभू येशू ख्रिस्त माझं तारण करतो, परंतु मी पापातच जीवन जगतो. माझा प्रभू येशू ख्रिस्त अद्भुते करणारा आहे, परंतु हा विश्वास आमच्या आचरणात, आमच्या कृतीमध्ये आम्हाला पाहायला भेटत नाही. परमेश्वराचं भय आम्ही बोलतो, परंतु परमेश्वराचं भय आमच्या आचरणामधून दिसून येत नाही. आम्ही देवाबद्दल बऱ्याच गोष्टी बोलतो, परंतु प्रियांनो त्या आमच्या आचरणामध्ये नसल्यामुळं त्या प्रभावी ठरत नाही. देवाचं वचन तर प्रभावी आहे, देवाचं वचन तर सत्य आहे, त्यात सांगितलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे, परंतु का आम्हाला त्याचं सामर्थ्य आणि त्याचा प्रभाव आम्हाला दिसून येत नाही? कारण आम्ही फक्त बोलतो, परंतु आमच्या आचरणामध्ये त्या गोष्टी आम्हाला पाहायला भेटत नाही. एज्राच्या जीवनामधून आम्हाला शिकायला मिळतं. एज्रा म्हणतो की आम्ही तर हे राजाकडं बोललो, मग आता आम्ही कसं त्याला मागावं? आम्ही आमचा देव परमेश्वर याच्यावरती अवलंबून राहू. प्रवासात धोके भरपूर आहे. आजच्या सारखा तो प्रवास सहज झाला अशातला नाही. त्यावेळेला प्रवास करत असताना असे रस्ते पण नाही, अशी साधनं पण नाही. पायी खेचरांवर आणि कशांनी तो प्रवास असायचा. त्या वाटा, खडतळ वाटा, दरी खोऱ्यांमधून जायचं. वाटेमध्ये चोर, लुटारू, अनेक संकट त्या ठिकाणी आहेत. आणि या सगळ्यांमधून आम्ही जात असताना आम्ही कोणावर अवलंबून राहणार? तर जे आम्ही बोललो, त्या परमेश्वराविषयी आम्ही बोललो, त्याच परमेश्वरावरती आम्ही अवलंबून राहणार. तुम्ही आणि मी देखील प्रियांनो, जे वचन सांगतं, जे आम्ही मुखातून बोलतो, त्याप्रमाणे जर आम्ही आचरण करणारे झालो तर प्रियांनो, वचनाचं जे सामर्थ्य आहे ना, ते जगासमोर अद्भुत रीतीने आम्हाला प्रगट करता येतं. एज्राच्या जीवनामधून त्याचा भक्कम विश्वास आम्हाला पाहायला भेटतो. 10वा अध्याय जर तुम्ही वाचला, एज्राचा 10वा अध्याय जर तुम्ही वाचला, तर एज्राला धर्मसुधारकाच्या रूपामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. धर्मसुधारक म्हणून देखील तुम्ही एज्राकडं पाहू शकता. काय सुधारणा केली त्याने? ज्यावेळेस एज्राला कळालं की माझे लोक, देवाचे लोक कसे पापभ्रष्ट झालेले आहेत आणि त्याचं मूळ कारण काय आहे, प्रियांनो, एज्राने त्या सर्व गोष्टी या लोकांमधून दूर केल्या. तुम्ही ज्यावेळेस 10वा अध्याय वाचाल ना, तुमच्या लक्षात येईल की एवढी कठोर कारवाई, एवढं कठीण त्याचं वागणं. ज्यावेळेस तुम्ही 10वा अध्याय वाचाल, तुम्हाला कदाचित असं वाटू शकतं की देव एवढं, म्हणजे देव कधी कधी एवढी कठोर भूमिका घेऊ शकतो का? इस्रायल लोकांनी ज्या बाहेरच्या स्त्रिया केल्या होत्या, आपल्या मुली तिकडे दिल्या होत्या, त्या बाहेरच्या स्त्रियांबरोबर जी संतती त्या लोकांमध्ये होती, प्रियांनो, त्या सर्व स्त्रिया, त्यांची सर्व संतती त्या लोकांमधून बाहेर काढून टाकण्यात आली. काय परिस्थिती झाली असेल? माझं स्थापन झालेलं कुटुंब क्षणामध्ये त्याची काय अवस्था झाली? त्या परिस्थितीची कल्पना करा प्रियांनो, त्या वेळेची कल्पना करा. काय त्या लोकांची अवस्था झाली असेल ज्यावेळेस हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला की त्या सर्व स्त्रिया आणि त्यांच्याद्वारे झालेली सर्व संतती यांना इस्रायल लोकांमधून बाहेर काढून टाकायचं. कठीण होतं, परंतु ते केलं. धर्मसुधारणा करत असताना प्रियांनो, ज्या कठोर गोष्टी यांना कराव्या लागल्या त्या त्यांनी त्या ठिकाणी केल्यात.
परमेश्वर देव जो आहे ना, त्याचं पावित्र्य जे आहे ना, हे फार अद्भुत अशा प्रकारचं आहे. आणि ज्यावेळेस मनुष्य आपल्या त्या पापांमध्ये गुरफटलेला राहतो, ज्यावेळेस परमेश्वर देव त्याला त्यामधून बाहेर काढतो, ज्यावेळेस परमेश्वर देव त्याला पवित्र करतो ना, ती प्रक्रिया कधी कधी आम्हाला फार कठीण वाटते, ती प्रक्रिया कधी कधी आम्हाला फार त्रासदायक वाटते. परंतु प्रियांनो, आम्ही देवावरती विश्वास ठेवावा की देव हा आमच्याकरिता जे आमच्या हिताचं आहे ते करणारा तो आहे. ज्यावेळेस तुम्ही 10वा अध्याय वाचता, एज्राला धर्मसुधारकाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते की जो देवाच्या लोकांना शुद्ध आणि पवित्र करण्याकरिता त्या ठिकाणी काम तो करत आहे. 5वी आणि शेवटची गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते, एज्राने केलेला निश्चय. देवाच्या वचनांसंदर्भात एज्राने जो निश्चय केला, 7वा अध्याय आणि वचन 10 मी तुमच्यासाठी वाचत आहे. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्रायलास त्यातले नियम व निर्णय शिकविण्याचा एज्राने निश्चय केला होता. काय निश्चय केला एज्राने? नियमशास्त्राचं अध्ययन आणि त्याप्रमाणे आचरण. फक्त अध्ययन म्हटलं नाही, फक्त अभ्यास किंवा फक्त परीक्षेपुरती मर्यादित नाही. अध्ययन आणि त्याप्रमाणे आचरण, स्वतः आणि त्याचप्रमाणे आपल्या लोकांसाठी देखील. इस्रायल लोकांनाही या नियमशास्त्रातले नियम शिकवण्याचा त्याने निश्चय केला. देवाच्या वचनाकरिता एज्राच्या जीवनामध्ये आम्हाला स्थान पाहायला भेटतं. आम्ही आरंभालाही वाचलं की तो मोशेच्या नियमशास्त्रामध्ये पारंगत शास्त्री तो होता, अभ्यासक होता. त्या अभ्यासाबरोबरच तो त्याप्रमाणे आचरण करणाराही होता. आणि एवढंच नव्हे तर इतरांनाही त्यामधून नियमशास्त्र तो शिकवणारा, त्यातील नियम, त्यातील विधी शिकवणारा तो होता. प्रियांनो, देवाच्या वचनाकरिता एज्राच्या जीवनामध्ये असणारं महत्व आणि प्राधान्य आम्हाला पाहायला भेटतं. 5 गोष्टी आज एज्राच्या जीवनाविषयी मी तुम्हाला सांगितल्या, ज्यामध्ये त्याचा विश्वासूपणा आहे, त्याचं प्रार्थनाशील जीवन आहे, एज्राचा विश्वास आहे, धर्मसुधारक म्हणून एज्राला आम्ही पाहतो. आणि 5वं म्हणजे देवाच्या वचनाकरिता एज्राने केलेला निश्चय. या सर्व गोष्टी आज आम्हाला उत्तेजन देतात. कोणत्या गोष्टीसाठी? जर आम्हाला परमेश्वराचं काम करायचं आहे, जर आम्हाला परमेश्वराची सेवा करायची आहे, ज्याकरिता त्याने आमची निवड केली, या जगाला तारणारा ख्रिस्त जर आम्हाला सांगायचा आहे, आम्हाला जी काही सेवा प्रभूसाठी करायची आहे, प्रियांनो, आज या 5 गोष्टी यांचं आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या आत्मसात करायच्या आहेत. त्या गोष्टी जर आम्ही स्वीकारतो, जर आम्ही आमच्या परमेश्वरासोबत विश्वासू राहतो, जर आम्ही एक प्रार्थनाशील जीवन जगतो, जर आम्ही आमचा जो विश्वास आहे त्याप्रमाणे जर आम्ही आचरण करतो, प्रियांनो, आम्ही धर्मसुधारक म्हणून किंवा एज्राने वचनासाठी केलेला जो निश्चय आहे त्याप्रमाणे जर या सर्व गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये करू इच्छितो, तर खात्री बाळगा प्रियांनो, परमेश्वर ज्याने एज्राचा उपयोग करून घेतला, तुमचा आणि माझा देखील उपयोग करून घेईल. एज्राचं कॅरेक्टर कधी कधी आम्हाला फार सहज वाटू शकतं, परंतु ते इतकं सुंदर आणि त्याचं पुढारीपण जे आहे ते इतकं अद्भुत अशा प्रकारचं आहे. ज्या परिस्थितींमध्ये त्याला उभं राहिलेला आम्ही पाहतो, त्या परिस्थितीचा विचार करता एक अतिशय आशीर्वादित अशा प्रकारचं कॅरेक्टर आम्हाला हे दिसतं. का आशीर्वादित आहेत? कारण या गोष्टी आम्ही त्याच्या जीवनात पाहतो. तुम्ही आणि मी देखील, आम्हालाही देखील आशीर्वादित जीवन जर आम्हाला जगायचं असेल तर या गोष्टी आम्हालाही आत्मसात कराव्या लागतील. या आपले डोळे बंद करूया आणि आज जे देवबापाचं वचन आमच्याकरिता आहे, फार सहज, सोपं आणि अगदी ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्यांची आठवण आज एज्राच्या जीवनामधून आम्ही करत आहोत. मला असं वाटतं का की मी देवाची सेवा करायला पाहिजे? मला असं वाटतं का की मी प्रभूसाठी उभं राहायला पाहिजे?
तर आज मला निश्चय करावा लागेल, मी माझ्या देवाबरोबर, मी माझ्या लोकांबरोबर विश्वासू राहील, प्रामाणिक राहील, प्रार्थनाशील जीवन मी जगेल, परमेश्वराचं भय, परमेश्वराचा विश्वास जो मी बोलतो त्याप्रमाणे मी आचरण करेल. मी स्वतः वचनांचा अभ्यास करून आचरण करेल आणि त्याप्रमाणे करण्याकरिता इतरांसमोर कित्ता सादर करेल. प्रियांनो, अद्भुत रीतीने देव आम्हाला या माध्यमातून आशीर्वादित करतो. अद्भुत रीतीने परमेश्वराचा वरदहस्त आम्हावरती पाहायला भेटतो. एज्रा, ज्याच्यावरती त्याचा देव परमेश्वर याचा वरदहस्त होता, म्हणून त्या राजाने त्याचा सर्व मनोरथ सफळ केला. आज स्वतःला देवासमोर दीन करूया, नम्र करूया आणि परमेश्वराचा वरदहस्त जर आम्हाला दिसून येईल तर खात्री बाळगा, देव लोकांनाही आमच्याकरिता उभं करेल, अनुकूल करेल. पवित्र देव बापा, आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, आमचं सहाय्य कर. होय पवित्र देव बापा, तुझी कृपा तू आम्हास पुरव, तुझी कृपा तू आम्हास पुरव. परमेश्वर देव बापा, आज एज्राच्या जीवनाकडं आम्ही पाहत असताना ज्या 5 गोष्टी एज्राच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येतात, पवित्र देव बापा, त्या आत्मसात करून त्याप्रमाणे उभं राहण्यासाठी, तुझं काम करण्यासाठी आमचं सहाय्य कर. तुझा वरदहस्त आम्हा प्रत्येकावरती असू दे प्रभू. आणि देव बापा, तुझी दया आम्हावरती केलीस, तुझे आम्हास आशीर्वादित केलास प्रभू. जो तुझा मुखप्रकाश आम्हावरती पाडला, यासाठी की सर्व राष्ट्रात तुझं तारण विदित व्हावं प्रभू. आम्हा प्रत्येकाचा उपयोग त्यासाठी करून घे, आम्हा प्रत्येकाचा उपयोग त्यासाठी करून घे प्रभू. आम्ही सर्वस्वी स्वतःला तुझ्या अधीन करतो, तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंद देव परात्परे गीत. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.